सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींची जी अश्व आहेत ती पुण्यामध्ये दाखल झालेली आहेत। पालखीच्या एक दिवस आधी ही अश्व दाखल होतात आणि ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आणि त्याच्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं दर्शन या अश्वांनी घेतलेलं आहे। माझ्याबरोबर शितोळे सरकार आहेत। सरकार, काय सांगाल, इतक्या वर्षांपासूनची ही परंपरा जवळजवळ 2 शतकं पूर्ण होतील आता, कसा एकंदरीत अनुभव? हा अनुभव जसं तुम्ही म्हटलाय तुमच्या प्रश्नामध्ये आणि तुमच्या बोलण्यामध्येच आमचा उत्तर आहे की हे सगळे भावना 200 वर्षाचे आपण घेऊन चालत आहोत। पूर्वजांची पुण्याई आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे, लोकांची भावना आहे आणि ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स जे असतात, जे आमच्यामध्ये आम्ही घेऊन चालतो, ह्याच्यामुळंच हे सगळं काही सोहळा घडतं आणि इतके वर्ष घडत आलेलं आहे। दरवेळेस प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा गणपती बाप्पाचं, मानाच्या गणपतींचं दर्शन अश्वांनी घेतलेलं आहे। याच्या मागे नेमकी ही काय प्रथा आहे, कधीपासून हे चालू आहे? नाही, इथं जे येतो आम्ही, ही प्रथा आता लेटली चालू झालेली आहे। आणखीन त्यांच्याकडनं जेव्हा आमंत्रण आलं आम्हाला, दगडूशेठ यांचं, त्यांचं 150 का 125 वर्ष कंप्लीट झालेले होते, त्या टायमाला आम्ही पण विचार केला की बाबा येऊन तिथं दर्शन घेऊन जावं म्हणून। त्या निमित्ताने हे सगळं चालू झालेलं आहे। आणखीन बरं वाटतं की आपण गणपतीचं अथवा हनुमानजींचं दर्शन घेतोच कुठल्याही कार्याच्या अगोदर, ते काय इथं घडतं आपल्याला आणि त्या हिशोबाने आम्ही तेच एनर्जी आणखीन तेच सगळं घेऊन आम्ही पुढं सरतो, तिथनं वारीमध्ये जातो। मग सरकार, हे हिरा आणि मोती ही जी 2 अश्व आहेत, प्रचंड मान आहे या अश्वांना। अक्षरशः एक स्पर्श करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते। या अश्वांचं इतर वेळेस वर्षभराचं यांचं मेंटेनन्स असेल किंवा हे सगळं आपण कसं? अश्वांचं कसं आहे की ह्या स्थानावरती अश्वांना, माऊलींचे अश्व जेव्हा आपण म्हणतो, त्यांना एक वेगळं स्वरूप, एक वेगळं स्थान मिळतं। पण आपल्याला मूळ आपलं समजून घ्यायला लागतं की हे अश्व देवाचे जरी असले किंवा आपण त्यांना माऊलींचे अश्व जरी म्हणत असलो, तर शेवट अश्वच आहेत आणि आपल्याला त्यांचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने, नियोजित पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला पाळवत राहायला लागतो। त्याच्यामध्ये त्यांचं मशागत असो, त्यांची खाद्य पदार्थ असो, ते सगळं वेळोवेळी दिलं जातं। त्यांच्यासोबत 24 तास डॉक्टरांची निगराणी असते। त्यांच्याबरोबर जे काही त्यांचे टाईमच्या अनुसार त्यांची जे काय स्टेपल डाएट आहे तेही देण्यात येतं आणि प्लस जी त्यांची नॅचरल हॅबिटॅट आहे त्या हिशोबाने आपण त्यांना पूर्ण वर्षभर ट्रेनिंग किंवा त्यांचंच हे करतो, म्हणजे संरक्षण देतो त्याला। सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या वारीच्या याच्यातला सोहळा म्हटला तर रिंगण सोहळा असतो, जो बघण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते। या रिंगण सोहळ्यासाठी या अश्वांना काही वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग किंवा कसं हा रिंगण सोहळा पार पडतो, यासाठी काही? अश्वांना अजूनपर्यंत माझ्या बघण्यामध्ये कुठलंही पद्धतीचं ट्रेनिंग नसतं आणि अश्व हे स्वतःच्या, म्हणजे एक तर माऊलींचा त्याच्यावरती आशीर्वाद आहे, माऊलींचा बुक्का जो त्यांच्या पावदुकामधनं जो असतो तेच त्यांच्या कपाळाला लावतो आम्ही आणि सरळ ते रिंगण सोहळ्याला तयार असतात आणि त्यांच्या एनर्जीप्रमाणे, त्यांच्या स्वतःच्या एनर्जीनं हे सगळं काही घडतं। सो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे। एक त्याला ॲड करायचं आहे मला, ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही 5 लाख माणसं कुठनं गोळा करायची? रिंगणासाठी अथवा ह्याच्यासाठी ट्रेनिंग जे असतं, जे हा प्रश्न आपण विचारलाय मला, की ट्रेनिंगसाठी ही माणसं आमच्याकडे गोळा करण्यासाठी तर तशी गावामध्ये पण जमत नसतात। कारण कसं आहे, दोन गोष्टी, म्हणजे ह्यांनी बोललेली पॉईंट आहे त्याच्यामध्ये। ट्रेनिंग जर द्यायचं असेल तर जो सोहळा, जो आपल्याला मॉब दिसतो आपल्यासमोर, तो लाखांमध्ये असतो। तर मग गावासारख्या ठिकाणी आपण पहिला लाखांमधनं संप्रदाय गोळा करायला पाहिजे आणि त्याच्यातनं ट्रेनिंग द्यायला पाहिजे। ॲक्च्युली ते होत नाही आणि अजूनपर्यंत देवाच्या कृपेनं ते सोहळा त्यांच्याच हिशोबाने त्यांनीच घडवतात, म्हणून माऊलींचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये भरपूर। सरकार, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा अश्व असणार आहेत, मात्र दरवेळेस प्रमाणे पालखीचं स्वरूप सुद्धा थोडं बदलत आहे। आधीपर्यंत पालखी म्हटलं की ज्येष्ठ नागरिक असायचे, आता तरुणांची संख्या आहे, लहान मुलं खूप असतात। या सगळ्यांना तुमच्या वतीने काही एखादा संदेश किंवा काही सांगू? बघा कसं आहे, माऊली हे स्वतः तसं बघायला गेलं तर एक गुळाचा ढेप म्हटला तरी चालेल। कारण कसं, एका गुळाच्या ढेपाला मुंग्या कसे चिटकतात, तसं आपण वारकरी म्हणून आणि विठुरायांचे भक्त म्हणून आणि माऊली भक्त म्हणून त्यांना चिटकत राहतो, वेळोवेळी चिटकत राहतो। गुळाचा ढेप काय बदलत नाही, तशाच प्रमाणे
काळ वेळ जरी बदलला तर त्यांच्याच म्हणजे त्यांच्या प्रती जो प्रेम आहे तो आपल्याकडनं हे कमी होणार नाही, उलट वाढत जाणार. त्याचा एक मेव म्हणजे मोठा हात हा सोशल मीडियाचा पण आहे. कारण बरोबर आहे की तुम्ही म्हटल्यासारखं की एक वयोगट, एक समाज जात होतं पूर्वीच्या काळामध्ये, त्याचा जास्त येत नव्हतं किंवा बोबाटा होत नव्हता किंवा प्रसारमाध्यमातून त्याचं जास्त फोकस येत नव्हता. पण दिस टाईम आता बघण्यात येतं आहे की एव्हरी सिंगल कॉर्नर ऑफ द कंट्री नुसतं आपलं नव्हे, ते अब्रॉड पण असेल तर ते सोशल मीडियाच्या मार्फत ते त्यांच्या पर्यंत पोचतं. आणि ह्याचा रिफ्लेक्शन आपल्याला ह्या वयोगट म्हणजे जो 15 ते 25 आहे तो म्हणा किंवा त्याच्याहून चिमुकले म्हणा, हे त्याच्यामध्ये उत्स्फूर्तेने सामील होतं. शेवटचा प्रश्न आहे, दरवेळेस जेव्हा वारी निघलेली असते तेव्हा या अश्वांना स्पर्श करून त्यांचं दर्शन घेऊन काहीतरी मागताना अगदी आपल्याला भाविक प्रत्येक वेळेस दिसतात. तुम्ही काही मागता का किंवा यावेळेस काही मागितलं? जे आपल्याकडं आहे त्याच्यावरती आपण कंटेंट राहावं आणि माऊलींचा आशीर्वाद आपल्या ह्या घराण्यावरती कायमस्वरूपी राहावा. ही जी सेवा आहे ही अशीच पद्धतीने राहावी आणि जितकं काही दिलेलं आहे तेच पुरं आहे, त्यालाच आपल्याला समाधानानं आपण पुढं चालवत राहायला लागलो आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माऊलींचा आशीर्वाद आहे आणि हेच आपल्याला ऊर्जा देतं आणि ईश्वरचरणी आपल्याला हीच सेवा करत राहण्याचा आपल्याला त्यांच्यासमोर आपण मांडतो. बस. नक्कीच धन्यवाद सरकार आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघतोय की हे जे मानाचे दोन्ही अश्व आहेत, हिरा आणि मोती, हे दोन्ही अश्व आज या दोन्ही अश्वांनी पहिल्यांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्यानंतर आता भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. दोन्हीकडे महाआरती झालेली आहे आणि या अतिशय भक्तिमय अशा सोहळ्यामध्ये आता ही अश्व जी आहेत ती देहू आणि आळंदीच्या दिशेने जे आहेत, आळंदीच्या दिशेने जातील आणि मग परवाच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की पालखीचं प्रस्थान जे आहे त्या ठिकाणी पालखी स्वतः प्रस्थान ठेवणार आहे आणि या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये हीच अश्व जी आहेत, मानाची अश्व जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.